मी पुण्यात आली हे कारणच महाराज आहेत. त्यांनी मला पुण्यात पाठवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, हे सगळं झालं. हे सगळं मी जे काही आहे ते मी महाराजांनाच श्रेय देते. कारण म्हणजे मी लहानपणापासून महाराजांच्या मंदिरात जाणं, माझं त्यांच्यावरचं ते प्रेम किंवा काय हे सगळं मी खूप जवळून असं अनुभवलंय की मी आज समजा आता मला महाराजांची आठवण आली किंवा मी महाराजांचं काहीतरी ऐकतेय किंवा मी बसली आणि मला महाराज नाही का असं आठवलेत, तर मला कुठं ना कुठं तरी महाराज बरोबर दिसतात. म्हणजे गाडीवर असणार किंवा कशावर कुठंही स्वामी दिसणार म्हणजे दिसणार. म्हणजे हे त्यांच्यावरचं माझं प्रेम, आणि प्रेम म्हणल्यापेक्षा आमची फ्रेंडशिप म्हटलीच तरी चालेल. कसं नातं आहे स्वामींसोबतचं तुझं? मला रडायला आलं तर मग मी फोनमध्ये जाणार, फोटो काढून मी मग ते गप्पा मारत बसणार, रडणार, मग कंप्लेंट पण करणार. मग खुश झाले तर मग मी हसणार पण. माझ्या घरात महाराजांची मोठी अशी फ्रेम आहे. मी कधी कधी असं सोप्यावर बसले ना, जेवण करते रोज, जेवण सोप्यावर बसले असं जेवण करताना मी महाराजांना असं बघते आणि मी माझीच हसते त्यांना बघून, असं नाही का. असं म्हणजे एक माझं आणि त्यांचं रिलेशन खूप छान आहे, वेगळं आहे. हे मी शेअर नाही करू शकत आणि त्यांच्यावर माझं खूप 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 प्रेम आहे.